नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम। तर आज जिप्सीचे पप्पीज हे 10 दिवसाचे झालेले आहेत आणि मॉलीचे पप्पीज हे 6 दिवसाचे झालेले आहेत। तर मी लॅब्राडोरचे पप्पीज कसे माझ्याकडे डेव्हलपमेंट करतोय त्याच्यावर मी रोज एक व्हिडिओ अपलोड करतो। तर ते व्हिडिओ तुम्ही बघता तर तुमचे मनापासून आभार। तर आज पप्पीजला मी उन्हाला बाहेर काढलं होतं। त्यांना एक 15 ते 20 मिनिटं मी ऊन देतो, त्यांना रोज देतो ऊन। मागच्या व्हिडिओमध्ये पण एका मी दाखवलेलं आहे कशा पद्धतीने ऊन द्यायचं आहे आणि सकाळचं शक्यतो सकाळचंच ऊन द्यायचं आहे। मी सकाळचंच ऊन देतो आणि पप्पीजची ग्रोथ खूप सुंदर होत चाललेली आहे। तर पुढे व्हिडिओत मी तुम्हाला दाखवतो की पप्पीज कसे बनत आहेत। रोज एक व्हिडिओ मी अपलोड करतोय आणि मी त्यांना कोणतं मल्टीविटॅमिन चालू करायचं आहे ड्रॉपमध्ये ते सुद्धा मी आता पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आज काय सांगणार नाहीये, आज 10 दिवसाचे पप्पीज झालेले आहेत आणि कोणतं यूज करायचे ते पण मी दाखवणार आहे। तर तुम्ही रोज माझा व्हिडिओ बघता तर तुमच्या मनापासून खूप खूप आभार। तर व्हिडिओला सुरुवात करूया आपण। तर असं उन्हाला मी ठेवतो। काही लोक नवीन असतील ते पण बघू शकतात। ऊन द्यायचं आहे आपल्याला, 20 मिनिटं द्यायचं आहे, जास्त वेळ द्यायचं नाही आहे। हे मॉलीचे पप्पीज आहेत आणि हे जिप्सीचे पप्पीज आहेत। जिप्सीचे पप्पीज थोडे मोठे आहेत, मॉलीचे 4 दिवसांनी लहान आहेत, 4 ते 5 दिवसांनी। त्यांना 20 मिनिटं आता मी असं ऊन देणार आहे आणि पुन्हा त्यांच्या आईपाशी सोडायचं आहे। हे शांत झोपलेत, हे थोडे मोठे झालेत त्यामुळे थोडं ओरडतात। तर ही मॉलीचे पप्पीज आहेत, सर्व ब्लॅक कलर मध्ये आहेत, शॉर्ट टेल आहेत सगळे पप्पी, काही अडचण नाही। बल्ब कंपल्सरी दूध पित आहेत। यांची सुद्धा ग्रोथ खूप सुंदर होत चाललेली आहे। हे जिप्सीचे पप्पीज आहेत, हे आज 10 दिवसाचे झालेत बरोबर। सुद्धा ग्रोथ खूप सुंदर आहे। शॉर्ट टेलमध्ये पप्पीज आहेत लॅब्राडोरचे। 15 ते 20 मिनिटं उन्हाला ठेवले होते पप्पीज। सकाळचं ऊन द्यायचं आहे 9 वाजायच्या आतलं, कडक ऊन द्यायचं नाहीये, कडक उन्हात अजिबात पप्पीज ठेवायचे नाहीये। 15 ते 20 मिनिटच ठेवायचं आणि तुम्हाला स्वतःला तिथं थांबायचं आहे। पप्पीज ठेवून इकडं तिकडं कुठं जायचं नाहीये। दूध आलेलं आहे, आता दूध आल्यानंतर हे अशी टेल करतात फिमेलला। बघू शकता तुम्ही। तर मित्रांनो, आजची व्हिडिओ इथंच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।